जळगावच्या भुसावळमध्ये तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। एप्रिलमधील ही घटना आहे। 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याचा पीडित मुलाच्या आईचा आरोप आहे। मुख्यमंत्री राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली। संबंधित तरुणाला नग्न करून हातपाय बांधून कमरेवरील पट्ट्यानं अमानुषपणे मारहाण करण्यात आली। पायावर नाक रगडून माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप पीडित तरुणाच्या आईनं आरोप केलेला आहे। राज्य मानवाधिकार आयोग आणि जिल्हा सत्र व न्यायाधीश यांच्याकडे ही तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे। बोल आज छोड़ त्याला बेल्टनी सिगरेटचे चटके देऊन आणि बॉक्सिंग स्टाईलनी खूप मारलं। काय कारण? मुलीला, ज्या मुलीसोबत तो पळून जाणार होता त्या मुलीला यांनी सांगितलं की बा मुलगा व्यवस्थित नाहीये, क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, जाऊ नको, बस एवढीच चूक होती। तर त्यांनी 6 महिन्याआधीच घरी येऊन पण मारहाण करून गेलेला आणि त्याच्यानंतर त्यांनी ही गोष्ट केली। सगळी राजकीय नेत्याच्या त्यांचे व्हिडिओ जर व्हायरल होता तर त्याच्यात त्याला अटक करण्यात आली किंवा जेलमध्ये पाठवण्यात आलं। तर माझ्या मुलाचा एवढा व्हिडिओ व्हायरल होताय, चीज करत फोटो टाकले आणि हे एक नाही खूप 100,000 ठिकाणी ते व्हिडिओ गेले। तर या बाबतीत त्याला काहीतरी त्याच्यावर प्रतिबंध करण्यात यावा।